बसपाचे धरणं आंदोलन. महाराष्ट्रात उपवर्गीकरण करण्याचे षडयंत्र ते बंद करा. 25 राज्यांच्या या षडयंत्रात भाग नाही. खुल्या प्रवर्गात SC ST OBCला घेऊ नये हा 14 मेला घेतलेला निर्णय रद्द करा या मागणीसह संविधान चौकामध्ये धरणं आंदोलन करण्यात आले. बघा ग्राफिकवर न्यूज आहे. SC ST OBCचे मेरिट नाकारणारे महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद. महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद. देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद. जाती जातीत भांडणे लावणारा देवेंद्र सरकार मुर्दाबाद. अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करू पाहणारा महाराष्ट्र शासन मुर्दाबाद. ये सरकार वो सरकार चोर लुटेरों की सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी. आरक्षण विरोधी सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी. संविधान विरोधी सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बहुजन समाज पार्टीचा सरकार वो सरकार चोर लुटेरों की सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी. सरकार वो सरकार चोर लुटेरों की सरकार ये सरकार वो सरकार चोर लुटेरों की सरकार चोर लुटेरों की सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी. चोर लुटेरों की सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी. अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करणारं महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद. अनुसूचित जातीत भांडणे लावणारं महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद. देवेंद्र फडणवीस होश में आओ. बहुजन समाज पार्टीचा विजय असो. मेरिटला नाकारणारं महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद. बहुजन समाज पार्टीचा बहुजन समाज पार्टीचा आपण बहुजन समाज पार्टीचे एकत्रित कार्यकर्त्यांना काय सांगणार, काय तुमचा हेतू आहे, काय मुद्दे आहे? आज बहुजन समाज पार्टीच्या वतीनं संविधान चौकात धरणे आणि निदर्शनाचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी नागपूर शहराचे अध्यक्ष अनिकेतजी कुत्तरमारे आहेत. नागपूर जिल्ह्याचे महासचिव चंद्रशेखरजी कांबळे आहेत. नागपूर शहराचे महासचिव आमचे नागदेवे सर आहेत. इकडे नागपूर ग्रामीण लोकसभेचे प्रभारी बोरकर साहेब आहेत. इकडे आमची बाकी इकडे माजी नगरसेवक आहेत संजयजी. इकडे शीतल नाईक जी आहेत नागपूर शहराचे लोकसभेचे प्रभारी. तर अशी विविध मंडळी इथं शहराची जिल्ह्याची आहे. मी महाराष्ट्राचा प्रदेश मीडिया इंचार्ज म्हणून या ठिकाणी जे आदेश पक्षाकडून आलेले आहेत त्या हिशोबानं आज 2 विषयावर या ठिकाणी धरणं आणि निदर्शने करण्यात येत आहेत. हे 2 विषय असे आहेत की मागील बदर समितीचा अहवाल न देता काही षडयंत्रकारी सरकारने उपवर्गीकरण अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचं षडयंत्र रचलं आणि या अनुसूचित जातीत 59 ज्या जाती आहेत त्यातल्या एका जातीचं खूप उत्थान झालं आहे असं म्हणून हे षडयंत्र करून या जाती जातीत भांडणे लावण्यासाठी बदर कमिटीचा एक निवड झाली आणि त्या षडयंत्राअंतर्गत यांनी उपवर्गीकरणाचा असंवैधानिक घाट घातला. हे उपवर्गीकरण अनुसूचित जातीचं कारण हा होमोजिनियस वर्ग आहे. या अनुसूचित जातीच्या 59 ज्या जाती आहेत त्या एकत्र आहेत, एकसंघ आहेत आणि संविधानानं त्या अनुसूचीला मान्यता दिली आहे. विविध जातींना त्या तसा थारा नाही, परंतु या अनुसूचित जातीमध्ये भांडणं लावण्यासाठी त्यांचं आरक्षण संपवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं एक षडयंत्र रचलं. हे 3-4 अजून राज्य आहेत त्या षडयंत्रात सहभागी आहेत, पण 25 राज्य देशातले असे आहेत की ज्यांनी या षडयंत्रात कुठेही त्यांचा भाग नाही. मी हा एक विषय. दुसरा एक विषय 14 मे रोजी महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला. तो निर्णय असा, SC ST OBC यातला विद्यार्थी असो किंवा नोकरीमध्ये जाणारा स्पर्धक असो, हा जरी गुणवत्तेत आला, जरी मेरिट असला तरी
त्याला खुल्या प्रवर्गात सामावून घेऊ नये अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं 14 मे रोजी हा निर्णय घेतला, तोही असंवैधानिक आहे. कारण संविधानानं मान्य केलं की 50% SC ST OBC जे काही आहेत त्यांना आरक्षण देणे आणि उरलेलं 50% खुलं करणे. आणि सुप्रीम कोर्ट म्हणते खुलं म्हणजे खुलं, ओपन म्हणजे ओपन, ओपन टू ऑल. कारण एक खुला प्रवर्ग जो आहे तो सर्वांसाठी खुला आहे आणि त्या खुल्यामध्ये कोणीही जो मेरिट असेल तो मेरिट त्यात समाविष्ट होऊ शकतो. परंतु या सरकारने एकीकडे मेरिटच्या गोष्टी करतात आणि मेरिटवाल्यांना टाळतात. तर हा निर्णय रद्द करावा. जेव्हा समाजाचं प्रेशर वाढलं तर यांनी एक नवीन षडयंत्र केलं की कायदा शाखेकडे त्या प्रस्तावाला पाठवण्याचं काम केलं. तो रद्द करावा. ह्या 2 प्रमुख मागण्या घेऊन बहुजन समाज पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान चौकात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर सर्व एकत्र झालेले आहेत. आणि आम्ही महाराष्ट्र सरकारच्या या मनुवादी षडयंत्राचा, त्यांच्या धोरणाचा, त्यांच्या जातीयवादी तंत्राचा आम्ही सामूहिकपणे बहुजन समाज पार्टी हा निषेध करते. बहुजन समाज पार्टी एकमेव अशी पार्टी आहे जे फुले शाहू आंबेडकरी विचारावर चालते, संविधानावर चालते आणि बहुजन समाज हा त्यांचा आधार आहे. आणि या बहुजन समाजाच्याच आरक्षणाचं धोरण हे त्याचा बट्ट्याबोळ करण्याचं काम या शासनाने, मनुवादी शासनाने राबवलं आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत. धन्यवाद. जय भीम सगळ्यांना. मी अनिकेत कुत्तरमारे, बहुजन समाज पार्टी नागपूर शहर अध्यक्ष. आज नागपूर शहराच्या वतीने हे नारे निदर्शने आंदोलन या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. जे या सरकारने विचार विनिमयपूर्वक जे SC प्रवर्गातलं आरक्षण रद्द करण्याचा जो षडयंत्र या ठिकाणी रचलेला आहे आणि जे आमच्या SCमध्ये, ज्या जातीमध्ये वाद निर्माण करायचा जो त्यांनी या ठिकाणी विचार मांडलेला आहे, तो कुठेतरी आम्हाला तो थांबवायचा आहे. कारण की बहुजन समाज पार्टी ही बहुजनाला सोबत घेऊन असणारी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी नेहमी अशा कामात समोर असते. तुम्हाला माहीत आहे, लोक असा अफवा पसरवतात की फक्त एकच जातीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायदा घेतलेला आहे. तर असं काही नाही. तुम्ही बघू शकता, तो कोणत्या पण जातीचा असो, आरक्षणानुसार त्याला मोठ्या ड्युट्या, नोकऱ्या लागलेल्या आहेत. सरकारने 14 मे रोजी दुसरा एक निर्णय घेतला आहे. MPSCमध्ये अधिक गुण जरी त्याला मिळाले तरी त्याला खुल्या प्रवर्गात घेणार नाही. असे जे चुकीचे असंवैधानिक निर्णय सरकार घेत आहे, त्या सरकारचा निषेध म्हणून आम्ही बहुजन समाज पार्टी आज नागपूर शहराच्या वतीने या ठिकाणी नारे निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि आम्हाला जर हे मान्य होणार नाही तर मोठ्या प्रमाणात बहुजन समाज पार्टी नागपूर शहरात मोठं एक तीव्र आंदोलन करेल, अशी या ठिकाणी आम्ही बहुजन समाज पार्टीतून काही समाज यांना उपवर्गीकरणात हवं आहे, फक्त SC हा वर्ग आहे यांना उपवर्गीकरण हवं नाही, असं काय? सर, तो समाज SCमध्ये येतो, पहिली गोष्ट तर बरोबर. आणि त्यांना हे कळत नाही आहे, जर हे उपवर्गीकरण झालं तर जे आरक्षण आहे SCमधलं ते संपवायचं कुठंतरी हे षडयंत्र सुरू आहे. आणि जे सरकारने करायला पाहिजे पार्टीमार्फत, आता विविध संस्था त्या प्रत्येक यासाठी निर्माण झाल्या. अण्णाभाऊसाठी झाली आहे, महात्मा फुले झालेली आहे. अशा विविध संस्था ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या उदरनिर्वाहासाठी, विद्यार्थ्या शिक्षणासाठी निर्माण झालेल्या आहेत. त्या ठिकाणी त्यांनी फायदा घेतला, आम्ही पार्टीवर फायदा घेतला. अशा विविध संस्था ज्या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत त्यांनी त्या संस्थेचा फायदा घेतला पाहिजे आणि शिक्षणात पुढे गेले पाहिजे. आमचा विरोध नाही. आम्हीसुद्धा त्या प्रत्येक जो आमचा प्रवर्ग आहे SCमध्ये येणारा प्रवर्ग, त्या ठिकाणी आम्ही त्यांची मदत नेहमी करत असतो. त्यांना शिकवायचा प्रयत्न आम्ही नेहमी करत असतो. त्यांच्यासाठी अभ्यासिका मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या आहेत, मोफत प्रमाणात. आणि बार्टीसारख्या मोठ्या जी संस्था आहे त्यांनी यासाठी महत्त्वाचं काम केलेलं आहे. महत्त्वाचं काम केल्यानुसार तो प्रवर्ग समोर येऊ इच्छित नाही. सरकारचं काम आहे की त्यांना समोर येण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही बघू शकता, या नागपूर शहरात खूप साऱ्या झोपडपट्ट्या आहे. सरकारची आजपर्यंत त्याच्याकडे आधार कार्ड नाही आहे, चुकी सरकारची आहे. त्यांच्याकडे आधार कार्ड नाही आहे, राशन कार्ड नाही आहे, इलेक्ट्रिक नाही, चुकी सरकारची आहे. आणि सरकार म्हणते की हा सरकार झगडा लावायचं काम करत आहे. त्यामुळे सरकारची खूप मोठी चूक आहे आणि सरकार झगडे लावून हे आरक्षण संपवायचा प्रयत्न करतात. शेवटे साहेब, महाराष्ट्र शासनाने ऑब्जेक्शन हे केलेलं होतं, मागवलं होतं दोन्ही समाजातल्या लोकांना. त्यात टप्पेवारीनुसार 85% आपण सामोर आहोत आणि 15%नी ते थोडे कमी आले. ते हे शासन मान्य करेल नाही? तुमचं म्हणणं शासनाने अजूनही बदर कमिटीचा जो रिपोर्ट आहे तो अजूनही आलेला नाही.
जेव्हा बदर कमिटीचा रिपोर्टच आला नाही तर त्यामुळं ते त्यांनी मागवलं असं काही होत नाही. आता अंदाजे टोले मारणं सुरू आहे. जोपर्यंत ज्याच्यावर आक्षेप मागितले आहेत तो रिपोर्ट जर बाहेर आला नाही म्हणजे सरकारने त्याला जर अजून बाहेर टाकला आणि फक्त सरकारकडे गेला, त्यांनी पब्लिकमध्ये तो टाकलेला नाही. त्याच्यामुळं पुन्हा आणखी परंतु त्यांनी अंदाज घेण्यासाठी, त्यांनी लोकांना मूर्ख बनवण्यासाठी म्हणा किंवा अंदाज घेण्यासाठी हे सर्व षडयंत्र केलं. आणि आता तुम्ही याच्यापूर्वी बोललेत की 59 जाती आहेत, त्यातली एक जात जी थोडीशी काही संघीय भाजपच्या संपर्कात असलेली काही जी मंडळी आहे ते त्यांना थोडंसं पुढे करून ते हे षडयंत्र रचण्याचा प्रयत्न करतात आणि जातीत भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात. 4 राज्यामध्ये जे काही झालेलं आहे त्या 4 राज्यात अनुसूचित जातीची ज्यांनी मागणी केली उपवर्गीकरणाची त्यांची संख्या जास्त आहे आणि त्यांची संख्या जास्त असल्यामुळं तो प्रकार तिथे झाला. बाकी इतर अनेक 25 राज्य असे आहेत की ज्यात अजूनही तो विषय आलाच नाही.